प्रत्येक मनुष्य जीवनामध्ये कधी ना कधी चुकत असतो। जो चुकत नाही तो मनुष्य नाही। चुकणे हा स्वभाव आहे माणसाचा। आणि म्हणून आम्ही आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्यास काही सांगत असताना होऊ शकते आमच्या कलाकृतीमध्ये काही ना काही चुकामुका होती। आपल्या चुकीची माफी मागण्याची परंपरा आहे। चुकीची माफी दिल्याने चुका दुरुस्त होत नसतात। याची जाणीव ठेवून मी आपल्यास नम्र निवेदन सादर करतो की जिथे कुठे माझ्या चुका आढळल्या त्या माझ्या निदर्शनास आणून द्या। माझ्या जीवनामध्ये सुधारणा होती। दोन्ही शाहिरांना आणि आयोजकांना शांततेचं सहकार्य करून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायला अपेक्षा करतो आणि होऊ घातलेल्या कार्यक्रमाला हात घालतो। धन्यवाद धन्यवाद। विश्व पालका तूच बापा बुद्धीच्या दायका आणि सर्व तुझाच अधिकार। तुझ्याच पासून का झाल्या चारही खाणी तूच आविष्कार गात्या पंचतत्वातून। तुलाच पूजते गा ऋषी आणि मुनी सर्व तुझाच अधिकार। जल स्वेद आणि उद्भिद अशा 4 खाणीतून संपूर्ण जगाची निर्मिती झाली आहे। 5वी खान ती सोहमबीज खान आणि या 4 खाणीची निर्मिती त्या आदिशक्तीपासून झाली आहे आणि म्हणून त्या शक्तीला सर्व संत ऋषी मुनी यांनी वंदन केलेलं आहे। माझेही त्या शक्तीला आदिवंदन आहे। दुसरं वंदन कुणाला? तुझे बंधू कहा माझे आई बाप हो। तुझे बंधू कहा माझे आई बाप आणि माझे आदर्श थान। मला जन्मास घालून झाले किती कपुरवान। त्याच्याच पायी जगातील सर्व तीर्थस्थान आणि म्हणून या व्यासपीठावरती देतो त्यालाही दुसरा मान। ज्या आई वडिलांनी माझ्यासाठी हालाच्या काळाने रक्ताचं पाणी केलं आणि माझ्यासाठीच नाही प्रत्येकाच्या आई बापांनी। संत तुकोबराय म्हणतात जगद्गुरु, मी नाही म्हणत, सारं जग फिरून अर्थ नाही माय बापासारखं तीर्थ नाही। संत तुकोबरायाने सांगितलं मात्र आमचा आसारामशिवाय भागत नाही। हा आमच्यामध्ये दोष आहे। काय करा, आम्हाला आई बापाची ओळखी नाही। आम्ही बह्याल बेलनाले साष्टांग नमस्कार घालतो, उबळे उतारे पडतो, मात्र मायबापाच्या समोर कधी पडलो का याचा स्वतःच विचार करा। प्रत्येकाने एवढी कदर आम्ही कधीच केली नाही का ज्याने ही दुनिया दाखवली। आणि संतही म्हणतात आई बापासारखं दैवत नाही।
श्री गणेश भगवंताला माता पार्वती शंकर भगवंताला देव मानलं की नाही? मग त्यांचा आदर्श जर तुमच्या मनात असेल तर तुम्ही काय करता? हे सांगण्यासारखं आहे. तमाशा वाईट नाही भाऊ, तमाशा चांगला आहे. तुमच्या पाहण्याचा दृष्टिकोन गलत होऊ शकते, तमाशा वाईट नाही. तिसरा ऋणी मित्या शहीदांचा आणि ज्यांनी दिवस दाखवल्या आम्हा स्वातंत्र्याचा भाष तोडून पापार संत्र्याच्या आल मोकळे सकळा सकळविले आमच्यासाठी गाचे फासावचे भगत सिंग राजगुरू बापाते सुख देह वलले झलकारी देवीचे गहा रक्त सांडले आणि तिथे मिनत मस्तक शाहू छत्रपती गा फुले कबीर शाहू छत्रपती गा फुले कबीर थोर समाज सुधारक याच्या धरतीवर पर जातीवादाला बापा छळले फार तरी त्यांचाच जय जयकार वस्तादला मुझाले दिवंगत हो वस्तादला मुझाले दिवंगत अन होता माझ्या शिरावर हात आणि शाहीर पुरुषोत्तम गातो सभेत अरे मेळ तिरंग्याचा माझ्या राहिला गाला माझ्या लहाना रहाया हा हा होता माझ्या शिरावर हात हो शाहीर पुरुषोत्तम बापा गातो सभेत खेळ तिरंग्याचा माझ्या राहला राला माझ्या राला राया राला राला आपल्या आराध्याला प्रत्येक व्यक्ती कुठल्याही शुभ कार्यापूर्वी वंदन करतो. खऱ्या गमतीच्या माध्यमातून आम्ही त्या गणाला वंदन करतो आणि त्यानंतर पुढल्या कार्यवाहीला सुरुवात होत असते. गणासाठी एक चाल घेतली आहे. कितना प्यारा है ये चेहरा कितना प्यारा है ये चेहरा जिस पे हम मरते हैं कितना प्यारा है ये चेहरा जिस पे हम मरते हैं कितना प्यारा ना प्यार करते हैं
न जाने कि तुम्हें कितना प्यार करते हैं। या चालीवरती गणाचं पूजन घेतलं आहे। या रंगमंचाहून मुजरा, या रंगमंचाहून मुजरा मी त्यागना करतो। रंगमंचाहून मुजरा मी त्यागना करतो। या रंगमंचा नौका मनासिया धरतो। करावी पारही नौका मनासिया धरतो। करावे पार करावी पारही नौका मनासिया गला करतो। करावे पारही नौका मनाची धरतो। या रंगमंचा या रंगमंचाहून मुजरा मी त्या गणा करतो। करावी पार ही नौका मनासी आस धरतो। बंधूंनो, पृथ्वीच्या पाठीवर प्रत्येक मनुष्य आशादायी आहे आणि आशादायी असणं काही पाप नाही, आशादायी असणं काही गुन्हा नाही। माणसाला आशादायी असावं आणि असायलाच पाहिजे। ज्याच्या पुढे कुठलं ध्येय नसेल तो मनुष्यच नाही। मनुष्य ध्येयवादी पाहिजे, मात्र त्याचं ध्येय उत्तम पाहिजे, चांगलं ध्येय पाहिजे। वाईट गोष्टीची आस धरली तर सत्यानाश होते, चांगल्या गोष्टीची आस ठेवली तर माणसाचं भलं होतं, पुण्य पदरात पडतं। असं आहे, आस ठेवावी माणसाने, पण संतांनी म्हटलं आहे केल्यानं होत आहे आधी केल्याचं पाहिजे। म्हणजे आशेला कर्माची जोड असल्याशिवाय कुठलाही मनुष्य आपल्या कार्यामध्ये सफल होणार नाही। माणसाने आस असायला पाहिजे। प्रत्येक मनुष्य आराधनेचा आहे, प्रत्येकाचा आराध्य वेगवेगळा जरी असेल पण रस्ता एक आहे, त्याच्याबद्दल काही बात नाही। कोणी म्हणतात देव आहे, कोणी म्हणतात देव नाही। बंधुनो, याच्यातलं खरं गम्य असं आहे, खरं गम्य असं आहे की आम्हाला देवच समजला नाही, आम्हाला देवच समजला नाही म्हणून काही काही लोक म्हणतात। मला सांगा, पाषाणाची मूर्ती ठाकरा कापली जेवाया बैसाली नाम्यासरे, संतांचं नामदेवाचं उदाहरण आहे। आणि पाषाणाची मूर्ती ठाकरा कापली जेवाया बैसाली नाम्यासरे, त्याला देव दिसला, तुम्हाला का दिसत नाही? कारण आम्हाला संत नामदेव होता आलं नाही, आम्हाला संत नामदेव होता आलं नाही। उगीच बोबा मारतो। तुम्ही आधी संत नामदेव व्हा, त्याच्यानंतर तुम्ही देवाची अपेक्षा करा। आणि म्हणून म्हणतात की माणसाला कर्माच्या सोबत आशेला कर्माची जोड पाहिजे। ती कर्माची जोड असल्याशिवाय आपली कुठलीही आशा सफल होणार नाही। आणि म्हणून पुढे मी काय म्हणतोय का, माझा वेद घे ताला, माझ्या वेद घे ताला। मन चंचल ते भाबा बोलेले सहावर तो, मन चंचल ते भाबा बोलेले सहावर तो।
रंगमंचा मन चंचल ते भांबा वलेले सावरतो, आधी मन घ्यावे हाती मग पूजा गणपती. ज्याचं मन हाती आहे, ज्याचं मन काबूत आहे, तर त्याच्यासाठी कुठेही देव आहे. म्हणून तुम्ही जे महाराजांनी म्हटलंय भाव तिथे देव ही संताची वाणी. पण आचार्याला वाचून पाहिला का कोणी? आचार नसल आणि केवढा मोठा भाव असेल तुमचा एखाद्या पहाडासारखा, तर तुमच्या भावाला कोंबडी खात नाही, कोणी विचारत नाही. कर्म तसे पाहिजे. भंडाराला जायचं आहे, कुठं भंडाराला निघला अमरावती, कधी आले भंडारा कधी सापडेल का? मरून जाईल फिरता फिरता, पण भंडारा मिळेल का? मग जे तुमचं ध्येय आहे तर त्या दिशेला निघा. जे तुमचं ध्येय आहे त्या दिशेने निघा, त्या दिशेने तुमची वाटचाल पाहिजे, तेव्हा कुठे तुम्हाला भंडारा लागेल. आता असा भंडारा लागेल, मग भंडारा भेटल आलू भात. रंग तुम क्या बिना चल तुम जहाँ बिना चल अन सहकार्याच्या आशे में तुम्हा स्मरतो, सहकार्याच्या आशे में तुम्हा स्मरतो. या रंगमंचा करतो. या रंगमंचा हुना मुजरा मी जहाँ गला करतो. या रंगमंचा जरा सर्वांना ठाव आहे की या ठिकाणी दुय्यमचा सामना आहे आणि दुय्यमच्या सामन्यामध्ये प्रथा आहे, परंपरा आहे की एक शाहीर दुसऱ्या शाहीरवरती प्रश्न रूपाने डाव करीत असतो आणि त्या प्रश्नाचं आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे समाधान करणं हे प्रत्येक शाहिराचं कर्तव्य आहे. शाहिराने माझ्याकडे एका प्रश्नाची मांडणी केली आहे की त्रेतायुग, द्वापारयुग, कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलयुग या चार युगामध्ये गणेशांनी 4 अवतार घेतले. स्कंद पुराणामध्ये 8 अवतार आहेत आणि तसे गणपतीचे 24 अवतार आहेत. परंतु 4 युगातले 4 अवतार तर त्यांच्या पत्नी म्हणजे त्यांच्या सहचारिणी 4 युगामध्ये कोण कोण होत्या हे शाहीर साहेबांचा असा प्रश्न आहे. आणि माझ्या वाचनात जे आलं त्यातलं मी त्यांना सांगत आहे. तसे अनेक उद्देश आहेत पुराणामध्ये सुद्धा की कुठे कुठे कुण्या कुण्या व्यक्तीला कोणत्या कोणत्या स्त्रीला वरलं, ते कशासाठी वरलं. कोणी भक्त झाली, कोणी काही झाली, कोणी पत्नी झाली, परंतु त्यातले नाव त्याचं गांभीर्य काही वेगळं आहे. तर पहिली पत्नी आहे शर्यती, दुसरी आहे सुलोभी, तिसरी आहे कामी आणि चौथी आहे दुर्मती. या 4 युगामध्ये 4 पत्न्या श्री गणेशाला झाल्या. माझ्या माहितीप्रमाणे आणि माझ्या अभ्यासानुसार शाहीर साहेबांच्या प्रश्नाचं समाधान मलाही शाहीर साहेबांना काही विचारावं असं वाटतं आणि मला विचारायचं हे आहे की आज स्त्रियांना 50% आरक्षण आहे. स्त्रियांना 50% आरक्षण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून. हे कुण्या माईच्या लालानं दिलेलं नाही, संविधानातून मिळालेलं आरक्षण आहे.
आजही काही काही ठिकाणी स्त्रियांची दुर्गती आहे. स्त्रियाला समजून घ्यायला आजही समाज खाली नाही आहे. आपला वरचढपणा ठेवायला पाहतो. कुठलाही पुरुष असो, मी स्त्रीच्या वर राहायला पाहिजे, परंतु कशा रीतीने राहायला पाहिजे हे त्याला कळलं नाही. परंतु असाच एक काळ होता की माता पार्वती, श्री गणेश भगवान, शंकर भगवान यांच्या आधीचा काळ. त्या काळामध्ये स्त्री सत्ता काळ होता. प्राचीन भारताचा इतिहास बघितला तर त्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. क्रांती आणि प्रतिक्रांती यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे की त्या काळी स्त्री सत्ता काळ होता आणि त्या काळामध्ये स्त्रियांचं राज्य होतं. किती मोठा बलवान मनुष्य असला तरी स्त्रीचा तो गुलाम असायचा. तो पहिलवान नाही का राजा नाही, कोणी नाही, पण तो स्त्रीचा गुलाम होता. स्त्रियांची चालती होती. हा काळ होता, त्याला स्त्री सत्ता काळ म्हणतात. तर त्या काळामध्ये सुद्धा गण होते, आजही गण आहेत. ग्रामपंचायतचे सदस्य हे गणच आहेत. सरपंच हा त्याचा नायक आहे. तुम्ही आपल्या MP मध्ये जाऊन पहा, मध्य प्रदेशामध्ये आम्ही ग्रामपंचायत म्हणतो, तिकडे जनपद म्हणतात. बरोबर आहे? हा, तिकडे जनपद म्हणतात. तर आजही तेच आहे. गण हे आजही आहे, फक्त स्वरूप बदललं आहे. तर त्याही काळात गण होते. गणेशाच्या काळामध्ये 8 गण होते. 8 गणावर विजय मिळवला म्हणून त्यांना अष्टविनायक मिळायचे. विजय मिळवला म्हणून बरं, नुसतेच अष्टविनायक नव्हते गणेश भगवान. त्यांनी त्या 8 गणावर विजय मिळवला तेव्हा ते अष्टविनायक झाले. धरला त्याला मान असे नाही झाले गणेश भगवान. त्यांनी त्या 8 गणावर विजय मिळवला तेव्हा ते अष्टविनायक म्हटले गेलं त्याला. तर त्याचप्रमाणे स्त्री सत्ता काळामध्ये 5 गण होते आणि 5 गणाच्या स्त्रिया होता. कोण होत्या? माणसं नव्हते. माणसाची काही चालत नव्हती तेव्हा, फक्त स्त्रियाच गण होत्या आणि त्याची नायिका सुद्धा एक स्त्री होती. तर शाहीर साहेब, मी तुम्हाला विचारतो की त्या काळामध्ये ज्या स्त्रिया होत्या 5 गण, 5 गणाच्या 5 स्त्रिया होत्या.